हॅलो गाईज, वेलकम बॅक टू क्रॉनिकल कट्टा. तर आज एक गणेश चतुर्थी म्हणजे 7 सप्टेंबर आणि आज गणेश चतुर्थी माझ्यासाठी तरी खूप स्पेशल आहे, कारण आज आहे माझा बर्थडे. सो गणपती पण आहेत, बर्थडे पण आहे. सो असं खूप खुश आहे मी आज. आणि आत्ता आम्ही चाललो आहे पुण्यातले जे मेन सिटीतले आपले 5 जे मानाचे गणपती आहेत आणि बाकीचे पण आपले जे प्रामुख्याने ओळखले जाणारे गणपती आहेत ते बघायला. आणि तर या ब्लॉगमध्ये तुम्ही राहाच. हा ब्लॉग जो असणार आहे तो माझा बर्थडे ब्लॉग प्लस गणपतीचा ब्लॉग असणार आहे. तर आता चला जाऊया. 11 वाजलेत. मिरवणुकांना सिटीमध्ये तर सुरुवात झाली असेल. आणि असं म्हणतात, जर का तुम्हाला गणेश उत्सव खरंच जर का बघायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात यावं लागतं. आणि जर का तुम्हाला सांस्कृतिक जे म्हणतो आपण, सोडा मला एवढं जास्त काही ते शब्द जमत नाहीत, बट उत्तम प्रकारचं तुम्हाला जर का सांस्कृतिक ह्याच्याने, पौराणिक ह्याने जर का आगमन श्रींचं बघायचं असेल तर ते तुम्हाला पुण्यात बघायला मिळतं. तर मिरवणुका सुरू झाल्या असतीलच, तर लवकर तिथं जायचा प्रयत्न करूया आपण. बघू आत्ता किती लवकर पोहोचतोय ट्रॅफिकने आणि सगळ्याने. तर चला. दरवेळेस सारखं पावसाने यावेळेस पण आता सुट्टी दिली नाहीये. जस्ट निघालं आणि इतका जोरात आलाय आणि लाईक 11:15 झालेत. बघूया अजून किती वेळ लागतो. मिरतापूर्वीच पाहिलं तुम्ही काय पाऊस पडत होता आणि आता मी निघालोय. जस्ट 2 मिनटं झाली पाऊस थांबला. कोल्ड आहे, सगळं कोल्ड आहे. लाईक पुण्यात एका पॅचमध्ये पाऊस पडतो, तुम्ही थोड्या पुढच्या पॅचवर गेल्यावर तुम्हाला असं वाटणार पण नाही इथं पाऊस झालाय म्हणून. रेनकोट घातलं तर लोक तर तुम्हाला पक्के येडे समजतात. राव रोडला आलोय या पहिल्या दिवशी आणि ढोल आणि ध्वज दिसणार नाही असं तर कधी होणार नाही. तर चला बघूया. आणि इथेच आपल्याला गुरुजी जे प्रतिष्ठान आहे ढोल ताशा पथक, त्यांचं वादन आपल्याला गुरुजी तालीम मंडळासमोर आपल्याला बघायला मिळालं. आणि याचबरोबर यावर्षी जे शिखंडी पथक आहे ढोल ताशा पथक, त्यांनी यावर्षी वादनामध्ये सहभाग घेतला. जे ट्रान्सजेंडर लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन या पथकाची स्थापना केली आणि ह्यांनी यावर्षी नादब्रह्म पथकासोबत यांनी एकत्रित वादन केले. गुरुजी तालीम बघून झाला आल्याच. आणि आता इथे आपल्या समोर आहे तुळशीबाग महागणपती. यावर्षी तुळशीबाग गणपती यांनी जगन्नाथपुरी येथील पुरी मंदिराचा देखावा हा सादर केलेला आहे. आणि जसे मोठ्या मूर्तीचे आम्हाला दर्शन झाले त्याच वेळेस ही जी पालखी जी सुरुवातीला निघालेली ती मुख्य मंडपात आली आणि जी श्रींची जी मूर्ती होती पालखीमध्ये ती मूर्ती मेन मंडपाच्या इथे विराजमान झाली. असं मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगत होतो, पुणे म्हणजे ढोल ताशा पथक. गणपती पुणे आणि ढोल ताशा पथक इज द बेस्ट कॉम्बिनेशन. गणपतीच्या इथे मस्त जगन्नाथपुरी मंदिराचा देखावा गेला आहे आणि हा तुम्ही बघू शकता. आपण बघू शकतो गुरुजी तालीमचा भव्य मंडप. पुणे हे काहीतरी वेगळंच. पुण्याचा जो माहोल असतो ना आपला गणपती फेस्टिवलमध्ये तर पूर्ण चेंज होतो. कारण जर का आपण बघू ना, ढोल ताशे, परत गणपतीचा उत्साह आणि एवढा मस्त वाटतो तो. आणि आता परत एक समोर एक मंडळ आहे, आपण बघूया कुठलं आहे. समर्थ पथक आहे तिथे. तर श्री जिल्बे मारुती गणपती मंडळ यांची इथे मिरवणूक सुरू होती. समर्थ ढोल ताशा पथकाने इतकं उत्कृष्ट वादन केलं की हा जो सीन आहे ना समोरचा, तो वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे. आणि तो जर का तुम्हाला घ्यायचा तर तो तुम्ही पुण्यात पाहिजे. आत्ताचा जो नजारा आहे ना तो तुम्हाला कधी बघायला भेटणार नाहीये. तर बघा,
ढोल ताशा पथक म्हटलं की ध्वजला एक मान असतो आपल्या इथे, आणि हे जे ध्वज नाचवत आहेत ते बघायला इतकं सुंदर वाटत होतं त्यावेळेस, आणि त्यासोबत जे वादन सुरू होतं एकच नंबर. आता आम्ही आलोय पुण्याची ग्रामदैवता आणि मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडी जोगेश्वरीला. सो एका प्लीझंट वातावरणानंतर 3 आपण मानाचे गणपती गेलेत. कसब्याला जायचं होतं बट आत्ता ट्रॅफिकमुळं म्हणजे मम्मी पप्पा पण आहेत, सो आम्ही गेलो नाही आत्ता. कसब्याचं नंतर बघूयात आपण. आत्ता आम्ही गाडी जिथं लावलेली आहे तिथं चाललो आहे आणि मग तिथनं जाणार आहे केसरीवाड्याला. केसरीवाडा हा पुण्यातील मानाचा 5वा गणपती आहे. दगडूशेठीचं पण आपल्याला लांबनच दर्शन झालं आहे, ते पण आता नेक्स्ट भागामध्ये जेव्हा आपण करू किंवा इथं येऊ. आता 10 दिवस पुढचे आपल्याला हेच करायचं आहे की एकतर इथं आणि त्यानंतर घरी, मग तेव्हा आपण दगडूशेठचं दर्शन करूयात. आणि आत्ता तरी केसरीवाड्याला जाऊ आणि त्यानंतर काकांकडे जायचं आहे मला, माझ्या काकांच्या घरी, आणि तिथंच आमच्या मंडळाचा गणपती पण बसतो. सो त्याची मिरवणूक आय गेस संपली असेल, पण बघूया आता तिथं जाऊन. तर आता तरी चला केसरीवाड्या, आता केसरीवाड्यामध्ये. केसरीवाड्याचं दर्शन झालं आहे आत्ता आपलं. तर इकडं स्वतः टिळक, लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला आणि केसरीची जी मेन प्रेस आहे, केसरी पेपर, तो पण इथूनच निघतो. तिथे त्याची प्रेस आहे केसरीची. आणि इथून आपण चला आता आपल्या घरी जाऊया, म्हणजे काकांकडे चाललो मी आत्ता इथनं. तर आणि जसं वाटलेलंच की मी जाईपर्यंत मिरवणूक तर संपलेली, पण श्रींचे मला दर्शन झाले, तेच खूप आहे. आत्ताच मंडळाचा गणपती बसवून झाला, सगळं काम झालं आहे आणि आता इथून निघतोय मी माझ्या मित्राकडे. त्याचं आज वादन आहे पद्मावती, तर आता त्याला भेटायला चाललो आहे. तर इथं आलतो मी आणि इथे वज्रयुवा मंच यांचं वादन सुरू होतं. तिथेच माझा मित्र चंद्रसेन हा ढोल वाजवतोय आणि त्याच्यासाठीच इथे आलो आहे. तर बघू आता ही मिरवणूक किती वेळ चालेल, तेव्हापर्यंत थांबेल. मला आता मित्राची मिरवणूक ओळखली, आता मी चाललोय परत माझ्या घरी. आता बघू संध्याकाळी काहीतरी मित्रांसोबतचा प्लॅन आहे, तरी प्लॅन केला आहे, मग बघू आता काय प्लॅन केला आहे. तर तसं आता वाजले 4:30, आता घरी जाऊन 1 तास मस्त झोप काढणार मी. आता लय असं दमल्यागत झालं सगळं वाजता. चला घरी आलतो आणि म्हणजे ऑलमोस्ट आमचा प्लॅन सगळा फिक्स झाला होता, बट ॲट लास्ट मोमेंट काही मुलं नाही आहेत आमची, फ्रेंड जे आहेत माझे, ते त्यांना घरी गणपती आहे, सो आत्ता जमत नाही आहे आज. बट उद्या परत आम्ही जाणार आहे. सो उद्याचा जे आम्ही करणार आहे ते उद्याच्या व्लॉगमध्ये नक्की येईल. तर स्टे ट्यून फॉर मोर अपडेट्स ओनली ऑन क्रॉनिकल कट्टा. आणि व्लॉग जर का आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तर आम्हाला नक्की सांगा. आणि जाता जाता मला एवढंच बोलायचं, मला फ्लेक्स नाही करायचा, बट गणपतीत बर्थडे येणं आणि त्याच दिवशी गणेश चतुर्थी असणं फ्लेक्स आहे यार माझ्यासाठी म्हणजे. सो आता जास्त काही बोलायचं नाहीये. सो उद्याच्या ब्लॉगची नक्की वाट बघा, लवकरच येईल आणि काहीतरी इंटरेस्टिंगच असणार आहे. म्हणजे बेसिकली आमच्या जे मुलांच्या ग्रुपचे प्लॅन्स असतात ना, ते काहीतरी हटकेच असतात. सो वाट बघा उद्याच्या ब्लॉगची. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर तेव्हापर्यंत टाटा, बाय बाय. भेटूयात लवकरच पुढच्या भागात ओनली ऑन क्रॉनिकल कट्टा.